नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष सध्या फक्त एका मुद्द्याकडे खिळले आहे, तो म्हणजे कर्जमाफीचा सुरू असलेला अभ्यास आणि या योजनेसाठी लागणाऱ्या अटी शर्ती नेमक्या काय असणार। गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्गामध्ये या प्रश्नांची चर्चा आहे की समितीचा अहवाल नेमका कधी सादर होणार आणि सरकारचा पुढचा निर्णय काय असणार। गेल्या आठवड्यात महसूल मंत्र्यांनी केलेल्या विधानानंतर शेतकऱ्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे। गरीब आणि अत्यंत गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली। तसेच या योजनेच्या अटी शर्ती जाचक असू शकतात याचीही संकेत स्वरूपात त्यांनी माहिती दिली। मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून वेळोवेळी सांगण्यात आले आहे की या संपूर्ण कर्जमाफी योजनेचे धोरण समितीच्या अहवालावरच अंतिम होणार आहे। परदेशी तज्ञांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करत आहे आणि गेल्या 4 ते 5 महिन्यापासून शेतकरी यांच्या अहवालाची प्रतीक्षा करत आहे। यापूर्वी माहिती समोर आली होती की 2 एप्रिल 2026 रोजी अहवाल सादर केला जाणार आहे, मात्र प्रत्यक्षात समितीचा कार्यकाल संपत आला असतानाही अहवाल सादर झाला नाही। तरी देखील येथे एक मोठे अपडेट समोर आले आहे। आता ही समितीचा अहवाल एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यात सादर करण्यात येणार आहे। आतापर्यंत समितीकडून मुदतवाढ मागितल्याचे संकेत नाहीत। हा अहवाल आल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे मंत्रिमंडळ बैठक। अहवालातील शिफारसी तसेच अटी शर्ती आणि निकष आणि सुचवलेल्या उपाययोजनेचा अभ्यास करूनच अंतिम GR सादर केला जाणार आहे। सरकारने योजनेची घोषणा केली असली तरी बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली नाही, हे महत्त्वाचे आहे। त्यामुळे GR आल्यानंतरच बँकेच्या पातळीवर प्रक्रिया पुढे सरकेल आणि समायोजन करून नवीन कर्ज वाटप सुरू होऊ शकते। खरीप 2025चा वाया गेलेला हंगाम तसेच रब्बीतील नुकसान आणि सध्या परत एकदा आलेले अवकाळी संकट या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळणे आणि कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे। सध्या उपलब्ध माहितीनुसार समितीचा अहवाल एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यात येण्याची सर्वाधिक शक्यता आहे। त्यानंतर मंत्रिमंडळाची मंजुरी आणि मगच अंतिम GR। त्यामुळे GR एप्रिलमध्ये नव्हे तर मे महिन्यात येण्याची शक्यता आता जास्त दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत अटी शर्ती, पात्रता आणि निकष याबाबत सुरू असलेल्या चर्चा या फक्त बातम्या म्हणूनच पाहायला लागणार आहेत। अधिकृत माहिती फक्त GR आल्यानंतरच समोर येणार आहे। अशा प्रकारे कर्जमाफी संदर्भातील प्रत्येक अपडेट आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेणार आहोत। त्यामुळे अजून तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।